श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण कुठेही लक्ष विचलित न करता आपल्या कामावर फोकस केला आणि आपले काम योग्य रीतीने पार पाडले तर आपल्याला यश हे मिळतेच, हे तर नक्कीच आहे. कारण बघा, जेव्हा आपलं लक्ष अनेक ठिकाणी विभागलं जातं तेव्हा आपण आपल्या कामावर नीट फोकस करू शकत नाही आणि मग आपल्या सगळ्या गोष्टी बिघडत जातात. आणि त्यासाठी गरजेचे असते मनाची स्थिरता. आणि ती कुठून येते तर ती येते स्वामींच्या मंत्रातून. आणि म्हणूनच मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी स्वामींचा असा मंत्र घेऊन आलो आहोत ज्याने तुमच्या मनाची शांती वाढेल, प्रगती होईल, पैसा येईल, संकटे दूर जातील आणि तुमच्या जीवन अकल्पनीयरित्या एखाद्या चमत्कारात बदलेल. कारण जर तुम्ही स्वामी सेवेत आला, मंत्र ऐकला तर काही दिवसांनी मागे वळून जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हालाच आश्चर्य वाटेल की माझ्या जीवनात इतका बदल कसा झाला. कारण या मंत्राद्वारे साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्याशी जोडले जाणार आहेत आणि ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. कारण जेव्हा आपण गुरूंचा हात हातात पकडून चालू लागतो तेव्हा आपण रास्ता कधीच भरकटत नाही. कारण जरी आपण रास्ता भरकटलो तरी आपण योग्य मार्गावर येतोच. आणि म्हणूनच मंडळी, जर आपलं मन विचलित झालं आणि आपण इकडे तिकडे लक्ष दिलं तर आपले काय नुकसान होते आणि जर मन स्थिर करून आपण आपली प्रगती करत राहिलो तर काय फायदे मिळतात. एका उदाहरणावरून, एका गोष्टीवरून श्री स्वामी समर्थ महाराजांनी समजावून दिले आहे. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. रोज मंदिरात जाणारी एक महिला पुजाऱ्याला म्हणते की आता ती मंदिरात येणार नाही. तिचे कारण असे होते की तिला मंदिराच्या आवारात लोक फोनवर व्यवसायाबद्दल बोलताना, गप्पा मारताना आणि प्रामाणिकपणे पूजेऐवजी जास्त दिखावा करताना दिसले. पुजाऱ्याने तिचे म्हणणे मान्य केले, पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तिला एक काम करण्यास सांगितले. त्यांनी तिला पाण्याने भरलेला एक ग्लास घेऊन मंदिराच्या आवारात 2 प्रदक्षिणा फेऱ्या मारण्यास सांगितले. पण अट अशी होती की पाण्याचा एकही थेंब खाली पडू नये. महिलेने ते काम यशस्वीरित्या पूर्ण केले. काम झाल्यावर पुजाऱ्याने तिला 3 प्रश्न विचारले. तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का? तुम्हाला कोणी गप्पा मारताना दिसले का? तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसले का? महिलेने उत्तर दिले, नाही, मी काहीच पाहिले नाही. पुजाऱ्याने समजावून सांगितले की प्रदक्षिणा करताना तिथे संपूर्ण लक्ष फक्त पाण्याने भरलेल्या ग्लासावर होते, ज्यामुळे पाणी सांडू नये म्हणून तिला बाकीचे काहीच दिसले नाही. त्यांनी सल्ला दिला की यापुढे मंदिरात आल्यावर तुम्ही तुमचे लक्ष केवळ परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा. असे केल्यास तुम्हाला बाकीचे काहीही दिसणार नाही, सर्वत्र फक्त देवच दिसेल. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की आपण कोणतेही काम करताना त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. इतर कोण काय बोलते किंवा काय म्हणते याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या ध्येय प्राप्तीसाठी एकनिष्ठ व एकाग्र असावे. जसा भाव तसा देव, याप्रमाणे आपण आपले काम करत राहावे, हे कायम लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला जर तुमचे मन स्थिर करायचे असेल, एकाग्र करायचे असेल तर हा मंत्र संपूर्ण ऐका. तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता.
पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्व इच्छा प्रदाताय
स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्व इच्छा प्रदाताय स्वामी समर्थाय नमो नमः।